केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या सोबत आहे। सर काय सांगाल, आपण जर बघितलं की महायुती म्हणूनच मुंबईची केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या सोबत आहेत। सर काय सांगाल, आज जर बघितलं रवींद्र चव्हाण यांनी एक मोठं विधान केलं, ते म्हणजे मुंबई महापालिका जी निवडणूक आहे ती महायुतीमध्येच लढली जाणार आहे, त्यामुळे आपण आपल्या पक्षासाठी किती जागाची मागणी करू शकतो? एकतर माननीय रवींद्र चव्हाणजी हे BJPचे अध्यक्ष आहेत, ते माजी मंत्री आहेत आणि डोंबिवलीचे ते आमदारही आहे, ते आमचे चांगले मित्र आहेत। तर जे त्यांनी काल जे विधान केलेलं आहे त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका जी आहे ती मुंबई महानगरपालिका ही महायुती म्हणून या ठिकाणी BJP आहे, शिवसेना आहे, अजितदादांचे राष्ट्रवादी आहे, आमची RPI आहे, आम्ही मिळून ही निवडणूक लढणार आहोत आणि यावेळेला आमचा जो महापौर आहे तो महायुतीचाच होणार असा मला विश्वास आहे। या निवडणुकीमध्ये एकदा रिपब्लिकन पक्षाचे 12 कॉर्पोरेटर निवडून आले होते, त्यामुळं रिपब्लिकन पक्ष एक 20पर्यंत जागा मागेल आणि त्यामधल्या किती मिळतात ते पाहूया, पण रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजेत आणि यावेळेला नक्कीच मुंबईमध्ये आपली महायुती सत्ता आणण्यासाठी दलित मतांचा, आंबेडकरी मतांचा महायुतीला चांगला फायदा होणार आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला चांगला वाटा या निवडणुकीमध्ये द्यावा अशी आमची मागणी आहे। कल्याण डोंबिवलीसाठी महापौरासाठी काही आपण मागणी करणार आहे का? चल बाबा चल। नक्कीच महायुतीसाठी आमचं आहे आणि महायुतीचाच महापौर होणार, मात्र आम्ही 20 जागांसाठी मागणी करणार आहेत असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन चरण सोबत महिरज जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।